स्वामी समर्थांनी भक्तांना आध्यात्मिक उन्नतीसाठी अनेक मार्गदर्शन केले आहे, ज्यात मनःशांती, आर्थिक समृद्धी आणि जीवनातील स्थैर्य साधण्याचे उपाय दिलेले आहेत। त्यांनी शिकवले की जीवनात यशस्वी होण्यासाठी सेवा, परोपकार, सत्कर्म आणि ईश्वरावर श्रद्धा आवश्यक आहे। खालील लेखात त्यांची शिकवण सविस्तरपणे सांगितली आहे, ज्यात त्यांच्या विचारांचा आणि सेवेच्या महत्त्वाचा सखोल उहापोह करण्यात आला आहे। नामस्मरणाचे महत्त्व। श्री स्वामी समर्थांनी नामस्मरणाचे महत्त्व विशेषरित्या सांगितले आहे, कारण नामस्मरण हे भक्तांच्या आत्मिक उन्नतीचे आणि मानसिक शांतीचे प्रभावी साधन आहे। त्यांच्या मते नामस्मरण म्हणजे देवतेच्या नावाचा जप किंवा स्मरण, ज्यामुळे भक्तांना ईश्वराशी एकरूप होण्याचा अनुभव मिळतो। श्री स्वामी समर्थांनी अनेक वेळा भक्तांना श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करण्याचा सल्ला दिला, कारण याने भक्तांच्या मनात शांती निर्माण होते आणि त्यांना मानसिक स्थैर्य मिळते। नामस्मरणाचे काही महत्त्वाचे फायदे आणि श्री स्वामी समर्थांनी दिलेल्या शिकवणींमध्ये त्याचे स्थान। मानसिक शांती। स्वामी समर्थांचे म्हणणे होते की नामस्मरणाद्वारे भक्तांना मानसिक शांती लाभते। भक्त जेव्हा नियमितपणे ईश्वराचे नाव घेतात, तेव्हा त्यांच्या मनातील तणाव कमी होतो आणि मन शांत राहते। स्वामी समर्थांनी सांगितले की नामस्मरण म्हणजे आपल्या मनातील नकारात्मकता दूर करून स्वतःला शांततेत ठेवण्याचे एक प्रभावी साधन आहे। संकटांवर मात। स्वामी समर्थांनी भक्तांना संकटाच्या काळात अधिक नामस्मरण करण्यास सांगितले आहे। त्यांच्या मते नामस्मरण करताना भक्त ईश्वराच्या कृपेची अनुभूती करतात आणि त्यांचे मन शांत राहते। त्यामुळे जीवनातील आव्हानांवर विजय मिळवण्यासाठी भक्तांना अधिक आत्मविश्वास मिळतो आणि ते समस्यांचा सामना धैर्याने करतात। भक्ती आणि श्रद्धा वाढवणे। नामस्मरण हा भक्तिभावाने केला तर देवतेशी नाते अधिक दृढ होते। नामस्मरण हे भक्तांमध्ये ईश्वरावर श्रद्धा निर्माण करते आणि भक्तांची आस्था अधिक गाढ बनवते। स्वामी समर्थांनी सांगितले की भक्तांनी प्रेमाने आणि श्रद्धेने नामस्मरण करावे, ज्यामुळे त्यांचे भक्तीचे आणि ईश्वराशी एकरूप होण्याचे ध्येय साकार होईल। पापक्षालन। स्वामी समर्थांचे मत होते की नामस्मरण केल्याने भक्तांच्या पापांचा नाश होतो आणि त्यांना शुद्धता प्राप्त होते। नामस्मरणाद्वारे भक्तांचे मन आणि आत्मा शुद्ध होतो, त्यामुळे त्यांचे कर्म अधिक चांगले आणि शुद्ध बनते। जीवनात सकारात्मकता आणणे। नामस्मरणामुळे भक्तांच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते। नामस्मरणाद्वारे नकारात्मक विचार दूर होतात आणि भक्तांचे जीवन आनंद, समाधान आणि शांतीने भरते। स्वामी समर्थांनी सांगितले आहे की सत्य नामस्मरण केले तर भक्तांचे आयुष्य सकारात्मकतेने ओतप्रोत होईल। ईश्वराशी नाते। श्री स्वामी समर्थांनी सांगितले आहे की नामस्मरण हा भक्तांचा ईश्वराशी एक विशेष बंधन निर्माण करण्याचा मार्ग आहे। हे एक साधन आहे ज्याद्वारे भक्तांना देवतेच्या समीप जाऊन त्याच्याशी एकात्मता मिळते। संसारातून मुक्ती। स्वामी समर्थांचे मत होते की नामस्मरणाद्वारे भक्तांना संसाराच्या मोहापासून मुक्ती मिळते। नामस्मरण हे भक्तांना संसारातील मोह, दुःख आणि त्रासातून मुक्त करून त्यांना परम शांतीचा अनुभव देते। ध्यानाच्या माध्यमातून आत्मिक शांती। श्री स्वामी समर्थांनी ध्यान करण्याचे महत्त्व भक्तांना समजावून सांगितले आहे। त्यांच्या मते ध्यान हे आत्मिक उन्नतीचे आणि मानसिक शांतीचे प्रभावी साधन आहे। ध्यानाद्वारे भक्तांना आंतरिक शांती, समाधान आणि आत्मसाक्षात्काराचा अनुभव मिळतो। स्वामी समर्थांनी शिकवले की ध्यानामुळे मन शांत होते, विचार स्थिर राहतात आणि जीवनातील संकटांना सामोरे जाण्याची शक्ती वाढते। ध्यान हे ईश्वराशी जोडण्याचे एक प्रभावी साधन असून त्यातून भक्तांचे आंतरिक शुद्धीकरण होते। मानसिक शांती आणि स्थिरता। स्वामी समर्थांचे म्हणणे होते की ध्यान केल्याने भक्तांचे मन शांत होते आणि स्थिरता लाभते। ध्यानाद्वारे मनातील गोंधळ आणि अस्थिरता दूर होते, ज्यामुळे भक्तांना मानसिक शांती मिळते। त्यांनी सांगितले की जीवनातील तणाव आणि चिंता दूर करण्यासाठी ध्यान हे अत्यंत प्रभावी साधन आहे। आत्मज्ञानाची अनुभूती।
स्वामी समर्थांनी ध्यानाचे महत्त्व आत्मज्ञान प्राप्तीसाठी देखील सांगितले आहे. ध्यानाद्वारे भक्तांना स्वतःचे खरे स्वरूप कळते आणि आत्मसाक्षात्काराचा अनुभव येतो. त्यांनी भक्तांना आत्मज्ञानाकडे मार्गक्रमण करण्यासाठी नियमित ध्यान साधनेसाठी प्रवृत्त केले. भक्तीचा उच्च स्तर. ध्यान हा भक्तीच्या अधिक उंच स्तरावर पोहोचण्याचा मार्ग आहे. स्वामी समर्थ म्हणतात की ध्यानाच्या माध्यमातून भक्त अधिक गाढ भक्तीची अनुभूती घेतात आणि ईश्वराशी एकरूप होतात. ध्यान हे भक्तांना परमात्म्याशी संवाद साधण्याचे साधन आहे. नकारात्मकतेचा नाश. ध्यानाद्वारे मनातील नकारात्मक विचारांचा नाश होतो. स्वामी समर्थांनी सांगितले आहे की ध्यान केल्याने भक्तांच्या मनातील द्वेष, क्रोध, लोभ यांसारखे नकारात्मक विचार नष्ट होतात आणि मन शुद्ध होते. ध्यानामुळे भक्तांच्या विचारांमध्ये सकारात्मकता येते, ज्यामुळे त्यांचे जीवन आनंदाने आणि समाधानाने भरते. आत्मिक शक्ती आणि धैर्य. स्वामी समर्थांचे मत आहे की ध्यान केल्याने भक्तांना आत्मिक शक्ती आणि धैर्य प्राप्त होते. ध्यानाद्वारे भक्तांना जीवनातील संकटांचा सामना करण्याची क्षमता मिळते. ध्यानामुळे भक्तांच्या मनात धैर्य, सहनशीलता आणि स्थिरता निर्माण होते, ज्यामुळे ते जीवनातील अडचणींवर मात करू शकतात. शरीर आणि मनाचा समतोल. ध्यान केल्याने शरीर आणि मनात समतोल निर्माण होतो. स्वामी समर्थांनी सांगितले आहे की ध्यान हे शरीर आणि मनाला एकरूप करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण साधन आहे. ध्यानामुळे शरीरातील तणाव कमी होतो आणि आरोग्य सुधारणारे परिणाम देखील मिळतात. ईश्वराशी एकरूपता. ध्यान हा भक्तांचा परमेश्वराशी एकरूपता साधण्याचा मार्ग आहे. स्वामी समर्थांचे मत होते की ध्यानाद्वारे भक्तांना ईश्वराच्या उपस्थितीची अनुभूती होते. ध्यानामुळे भक्तांची ईश्वराशी बांधिलकी वाढते आणि त्यांचे जीवन भक्तिमय आणि शांततेने भरलेले राहते. स्वामी समर्थांनी ध्यानाला साधना आणि आत्मिक उन्नतीचे एक साधन मानले आहे. ध्यानाद्वारे भक्तांना मानसिक शांती, आत्मिक उन्नती आणि जीवनात स्थिरता मिळते, ज्यामुळे ते अधिक शांत, सकारात्मक आणि समाधानी जीवन जगू शकतात. परोपकाराचा मार्ग. श्री स्वामी समर्थांनी परोपकाराच्या मार्गाचे महत्त्व विशेषरित्या प्रतिपादन केले आहे. त्यांच्या शिकवणीनुसार परोपकार हा ईश्वर भक्तीचा आणि धर्माचा अविभाज्य भाग आहे. स्वामी समर्थांनी सांगितले की परोपकार म्हणजे निःस्वार्थ भावनेने दुसऱ्यांच्या कल्याणासाठी काम करणे, ज्यामध्ये स्वतःच्या स्वार्थाची अपेक्षा नसावी. परोपकार हा एक असा मार्ग आहे जो आत्मिक उन्नती आणि मानसिक समाधान देतो आणि भक्तांना परमात्म्याशी एकरूप होण्याचा अनुभव देतो. परोपकाराचे महत्त्व. स्वामी समर्थांनी परोपकाराला जीवनाचा अत्यंत आवश्यक भाग मानला आहे. त्यांच्या मते ईश्वर भक्ती म्हणजे फक्त पूजाअर्चा करणे नव्हे, तर दुसऱ्यांच्या भल्यासाठी प्रयत्न करणे आणि समाजाच्या हिताचे कार्य करणे हेही आवश्यक आहे. परोपकारामुळे भक्ताच्या मनात प्रेम, करुणा आणि सहानुभूती निर्माण होते. स्वार्थत्यागाची शिकवण. स्वामी समर्थांनी शिकवले की परोपकार करताना स्वार्थत्याग करणे आवश्यक आहे. परोपकार हे निःस्वार्थ भावनेने केले पाहिजे, त्यात कुठलाही लोभ, अपेक्षा किंवा अहंकार नसावा. त्यांचा संदेश होता की परोपकार करताना आपले कर्म फक्त ईश्वराला अर्पण करण्याच्या भावनेतून करावे, म्हणजे त्यातून आत्मिक शांती आणि समाधान प्राप्त होईल. गरिबांचे, अशक्तांचे आणि असहायांचे सहाय्य. स्वामी समर्थांनी सांगितले आहे की परोपकार करताना विशेषतः गरीब, अशक्त आणि असहाय्य लोकांना मदत करावी. त्यांच्या मतानुसार समाजातील दुर्बल घटकांना सहाय्य करणे हे ईश्वराची सेवा करण्यासारखे आहे. त्यांनी भक्तांना म्हटले की दुःखितांना सांत्वन देणे, त्यांना आधार देणे आणि त्यांचे जीवन सुधारण्याचे कार्य करणे हे एक उत्तम परोपकारी कर्तव्य आहे. दान आणि सेवा. स्वामी समर्थांनी परोपकाराच्या मार्गात दान आणि सेवेला विशेष महत्त्व दिले आहे. त्यांनी सांगितले की दान हे निःस्वार्थ भावनेने करावे. त्याचप्रमाणे सेवा देखील भक्तांनी प्रेम आणि आदरभावनेने करावी. दान आणि सेवेमुळे भक्तांच्या मनात आध्यात्मिकता वाढते आणि त्यांना ईश्वराशी अधिक निकट जाण्याची अनुभूती येते. परोपकारातून आत्मिक उन्नती.
स्वामी समर्थांचे म्हणणे होते की परोपकार केल्याने भक्तांचे आत्मिक उन्नती साधली जाते. परोपकारातून आत्मिक शुद्धी मिळते, कारण निःस्वार्थ भावनेने दुसऱ्यांसाठी केलेले कार्य हे भक्ताचे अहंकार दूर करते आणि त्यांच्या मनातील नकारात्मकता नष्ट करते. परोपकार हा आध्यात्मिक साधनेसारखा आहे जो भक्तांच्या आत्म्याला शुद्ध आणि निर्मळ बनवतो. सुख आणि समाधान. स्वामी समर्थांच्या मतानुसार परोपकार केल्याने भक्तांना मानसिक सुख आणि समाधान मिळते. परोपकारातून जीवनात आनंद, समाधान आणि शांती येते. भक्तांना आपले जीवन धन्य वाटते आणि त्यांना खऱ्या अर्थाने जीवनाचा अर्थ समजतो. ईश्वराची सेवा. स्वामी समर्थांनी परोपकाराचे कार्य हे ईश्वराची सेवा मानले आहे. त्यांनी भक्तांना सांगितले की जेव्हा तुम्ही दुसऱ्यांचे भले करता तेव्हा तुम्ही अप्रत्यक्षपणे ईश्वराचे कार्य करीत असता. परोपकार हे परमेश्वराशी संवाद साधण्याचे एक माध्यम आहे, कारण प्रत्येक व्यक्तीत परमेश्वर वास करतो असे त्यांनी शिकवले आहे. समाजातील शांती आणि सौहार्द. स्वामी समर्थांनी परोपकाराच्या कार्यामुळे समाजात शांती, प्रेम आणि सौहार्द निर्माण होते असे सांगितले. परोपकारामुळे समाजातील लोक एकमेकांशी जोडले जातात आणि एकात्मता वाढते. गुरुकृपा आणि श्रमसाधना. गुरु ही भक्तांच्या जीवनातील मार्गदर्शक शक्ती आहे. स्वामी समर्थांनी भक्तांना गुरुची सेवा करण्याचे महत्त्व सांगितले आहे. गुरुला संपूर्ण श्रद्धा आणि विनम्र भावनेने सेवा केल्याने भक्तांच्या आयुष्यातील अनेक संकटे दूर होतात. गुरुच्या आशीर्वादाने भक्तांना मानसिक स्थिरता, आत्मविश्वास आणि सामर्थ्य लाभते. श्रमसाधनेत भक्तांनी अहंकार सोडून गुरुची सेवा करणे महत्त्वाचे आहे. श्री स्वामी समर्थांचे म्हणणे आहे की जो गुरुची सेवा करतो त्याला जीवनात सुख, समृद्धी आणि मनःशांती मिळते. श्री स्वामी समर्थांनी गुरुकृपा आणि श्रमसाधना या दोन महत्त्वपूर्ण तत्वांवर भर दिला आहे. त्यांच्या मते आध्यात्मिक मार्गावर प्रगती करण्यासाठी गुरुकृपा आणि स्वसंस्काराची साधना एकत्रित असणे आवश्यक आहे. श्री स्वामी समर्थांनी गुरुकृपेला साधकांच्या जीवनातील केंद्रस्थानी ठेवले आहे आणि श्रमसाधनाद्वारे आत्मिक उन्नतीची शिकवण दिली आहे. गुरुकृपेचे महत्त्व. स्वामी समर्थांनी गुरुकृपेला अत्यंत महत्त्व दिले आहे. त्यांच्या मते गुरु म्हणजे जीवनाचा मार्गदर्शक, जो साधकाला आत्मज्ञानाच्या आणि ईश्वराच्या मार्गावर नेतो. गुरुशिवाय साधकाला आध्यात्मिक मार्गावर पुढे जाणे कठीण होऊ शकते. स्वामी समर्थांनी सांगितले आहे की गुरुची कृपा म्हणजेच ईश्वराची कृपा आहे, कारण गुरुच ईश्वराशी जोडण्याचा एक महत्त्वाचा पूल आहे. आध्यात्मिक मार्गदर्शन गुरुकृपेने साधकाला योग्य दिशा मिळते. श्री स्वामी समर्थांनी सांगितले आहे की गुरुचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद हे साधकाच्या जीवनातील अंधकार दूर करण्याचे साधन असते. गुरुकृपेमुळे साधकाला आत्मिक प्रगतीसाठी सहाय्य मिळते, त्यांचे जीवन मार्गावर राहते आणि साधना यशस्वी होते. भक्तीची गाढी भावना. स्वामी समर्थांनी सांगितले की गुरुकृपेने भक्तांमध्ये ईश्वर भक्तीची गाढ भावना उत्पन्न होते. गुरुच्या आशीर्वादामुळे भक्तांची श्रद्धा आणि भक्तिभाव अधिक प्रगल्भ होतात. गुरुकृपेमुळे साधकाचे मन शुद्ध होते, त्यात निष्ठा येते आणि भक्तीचा भाव अधिक दृढ होतो. श्रमसाधनेचे महत्त्व. श्री स्वामी समर्थांनी गुरुकृपेबरोबरच श्रमसाधनेचे महत्त्व देखील विशद केले आहे. त्यांनी शिकवले की ईश्वर प्राप्तीसाठी केवळ गुरुकृपेवर अवलंबून न राहता साधकाने श्रमसाधना देखील करावी लागते. श्रमसाधना म्हणजे भक्ताने निष्ठेने आणि श्रमपूर्वक आपल्या साधनेसाठी प्रयत्न करणे, ध्यान, जप, नामस्मरण, सेवा इत्यादी करणे. स्वतंत्र श्रमाचा आधार. स्वामी समर्थांचे म्हणणे होते की श्रमसाधना केल्याशिवाय आत्मिक उन्नती साधता येत नाही. त्यांनी सांगितले की भक्ताने स्वतःच्या श्रमातून साधनेचा मार्ग अनुसरला पाहिजे, ज्यामुळे त्याचे आत्मविश्वास, मानसिक स्थिरता आणि शांती वाढते. धैर्य आणि स्थैर्य. श्रमसाधनेतून भक्ताला धैर्य आणि स्थैर्य मिळते. श्रमसाधनेतूनच भक्ताच्या मनातील शंका, नकारात्मकता आणि मोह दूर होतात आणि साधकाच्या जीवनात संतुलन येते. स्वामी समर्थांनी सांगितले आहे की भक्ताने नेहमीच आत्मविश्वास ठेवावा,
आणि कठीण काळात देखील साधनेत चिकाटी ठेवावी. गुरुकृपा आणि श्रमसाधनेचे संतुलन. स्वामी समर्थांचे मत होते की साधकाला गुरुकृपेवर पूर्ण विश्वास ठेवून श्रमसाधना करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. गुरुकृपेच्या आशीर्वादाने साधनेत श्रद्धा येते, पण श्रमसाधनेमुळे साधकाचे मनोबल आणि आत्मिक सामर्थ्य वाढते. गुरुचे आशीर्वाद आणि साधकाचे प्रयत्न. स्वामी समर्थांनी शिकवले आहे की गुरुच्या आशीर्वादामुळे साधकाचे प्रयत्न फळाला येतात. साधकाने केवळ गुरुकृपेची अपेक्षा न ठेवता स्वतःच्या प्रयत्नांत, श्रमसाधनेत आणि साधनेत सातत्य ठेवल्यास त्याला यश प्राप्त होते. आध्यात्मिक शुद्धीकरण. गुरुकृपेने साधकाचे मन शुद्ध होते, परंतु श्रमसाधनेद्वारे साधकाचे संपूर्ण व्यक्तिमत्व शुद्ध होते. स्वामी समर्थांनी सांगितले आहे की आत्मिक उन्नतीसाठी साधकाने गुरुकृपेचा आदर करत स्वतःच्या साधनेत परिश्रम घेत राहावे, ज्यायोगे त्याचे मन आणि आत्मा शुद्ध होतील. अहंकाराचा नाश. गुरुकृपेने साधकाचा अहंकार दूर होतो, कारण गुरु भक्ताला नम्रतेची आणि सेवा भावनेची शिकवण देतो. स्वामी समर्थांचे मत होते की साधकाच्या साधनेतून गुरुकृपेच्या आशीर्वादाने अहंकाराचा नाश होतो. सेवेचा मार्ग. स्वामी समर्थांनी सांगितले की साधकाने गुरुकृपेने प्राप्त ज्ञानाला सेवेच्या मार्गात अर्पण करावे. सेवा ही साधकाच्या साधनेचा अविभाज्य भाग असावी, कारण सेवेने अहंकाराचा नाश होतो आणि साधकाला आत्मिक उन्नती मिळते. ईश्वर प्राप्तीचा मार्ग. श्री स्वामी समर्थांनी सांगितले आहे की गुरुकृपा आणि श्रमसाधना यांचे संतुलन साधल्यास साधक ईश्वर प्राप्तीकडे मार्गक्रमण करू शकतो. गुरुकृपेने साधकाला ईश्वराचे महत्त्व पटते आणि श्रमसाधनेद्वारे तो आत्मशुद्धी करतो. या दोन्हींच्या संयोगाने साधकाचे जीवन शुद्ध, शांत आणि समाधानपूर्ण होते.